नमस्कार. आज आपण काहीतरी जरा वेगळं बनवूया. काय भाज्या करायच्या रोज रोज कळत नाही. तर आता मी आज केलं आहे, आज आहे संकष्टी. मग मी इथे तूर डाळ धुवून घेतली 2-3 पाण्याने स्वच्छ. त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि माझ्याकडे लाल माठ होता. तर मला परतवलेली भाजी आणि वरण भात खायचा कंटाळा आलेला, म्हणून मी काय केलं, लाल माठ थोडासा अर्धा जवळजवळ म्हणजे अर्धी जुडी काय फार मोठी नव्हती, त्यातली अर्धी जुडी चिरून या डाळीमध्ये मिक्स केली. अजून थोडीशी घेतली एक्स्ट्रा. आणि हे बघा, आता यात मी आधी चणा डाळ आणि शेंगदाणे भिजत घातले होते, प्रत्येकी 1-1 चमचा टेबलस्पून ते भिजत घातले होते धुवून, तेही घालून घेतले. यामध्ये हिंग, हळद आणि तिखट हे घालून मी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. आणि आता आपण ही डाळ शिजल्यानंतर फोडणी करून घ्यायची. तर फोडणीमध्ये मुळात म्हणजे मी ह्या मातीच्या भांड्यात करते, त्याने ती खूपच स्वादिष्ट बनेल भाजी. तर इथे मी तेल घालून घेतलं, त्यात जिरे, मोहरी, हिंग याची मस्तपैकी फोडणी केली. आणि त्यावर लाल तिखट आणि काळा मसाला घालून घेतला. यावर आता आपली ही जी शिजलेली डाळ आणि लाल माठ होता त्याचं मिश्रण घालून घेतलं आणि व्यवस्थित हेही परतवून घेतलं. आणि आपल्या कुकरच्या भांड्याला जे साईडला लागलं होतं ते पाणी घालून सर्व सारखं करून पाणी सगळं यामध्ये घालून घेतलंय. आणि साईडला मी डाळ आणि शेंगदाण्याबरोबर एक साईडला चिंचही भिजत घातली होती. तर आता आपण ह्याच्यात मीठ, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून घ्यायचं आहे आणि सर्व छान उकळवून घ्यायचं आहे. तर अशी आजची ही भाजी आहे आपली. याला काही ठिकाणी मुद्दा भाजी म्हणतात, काही ठिकाणी पातळ पालेभाजी म्हणतात. आता इथे मी ही भाजी सगळं व्यवस्थित शिजल्यानंतर ह्याला डाळीचं पीठ लावून घेते. तर मी 2 टीस्पून चण्याचं पीठ घेतलं होतं, त्याच्यात पाणी घालून मिक्स करून हे डाळीचं पीठ लावून घेतलंय, म्हणजे आपली भाजी छान घट्ट होईल. तर अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून काय बघायला आवडेल तेही कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.